नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नव्या कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, जसं तुम्ही टायटल मध्ये बघितलं, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की अमेरिकेतले गाव कसे असतात, लाईक तालुक्याचं ठिकाण कसं असतं। मी ज्या गावात राहतो, ऍक्च्युली मित्रांनो मी अमेरिकेत तालुक्याच्या ठिकाणी राहतो, मी मोठ्या शहरात नाही राहत। जसं मी तुम्हाला अगोदरच्या खूप ब्लॉग मध्ये सांगितलंय की मी आयोवा नावाच्या राज्यात राहतो आणि आयोवा नावाच्या राज्यात सेडार फॉल्स नावाचं एक गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे। तर तिथे मी राहतो। तर म्हटलं चला तुम्हाला की एक्झॅक्टली दाखवू की इथलं गावं कशा असतात, आपल्या गावांपेक्षा अमेरिकेतले गावं कसे वेगळे असतात, इथल्या लाईक गावची नदी कशी असते, नंतर इथले हॉस्पिटल कसे असतात, नंतर इथले चर्च कसे असतात, तसंच सरकारी पतसंस्था बँका कशा असतात, हॉस्पिटल कशा असतात। तर आता मी सध्या डाऊनटाउन मध्ये आलो माझ्या गावामध्ये। तर मी तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली हे गाव कसे दिसतात। तर मित्रांनो, मी ज्या कंपनीत काम करतो जॉन डियर, तर ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। तुम्हाला तर माहिती, ज्या पण मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतात त्या मोठ्या शहरांच्या साईडला असतात, लाईक छोट्या ठिकाणी असतात। तर तेच कारण आहे की मी ह्या गावामध्ये राहतो। बऱ्यापैकी इथे लोक आहे, लाईक 20 ते 30,000 लोकांचं हे गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे। तर आता मीच गाडी पार्क केली, आता तुम्हाला एक एक करून दाखवतो। जास्त वेळ नाही घालता, आपण डायरेक्ट जाऊया आता गावामध्ये। तर लेट्स गो। मित्रांनो, आता आपण आलोय इथल्या बँकेत, ज्या पण आपल्या गावाकडे कशा पतसंस्था असतात, सहकारी बँक असतात। तर माझ्या मागे जर तुम्ही बघितलं, ही जी बँक आहे ना FSB, तर ही आयोवा राज्याची पतसंस्था बँक म्हणून ओळखली जाते। खूप जुनी बँक आहे, ऑलमोस्ट 50 वर्ष जुनी बँक आहे। आणि मी तुम्हाला बाहेरून दाखवतो की ही बँक कशी दिसते एक्झॅक्टली। तर मित्रांनो, मी खूप मेहनत करून तुमच्यापर्यंत अमेरिकेतल्या नवीन नवीन गोष्टी घेऊन येतोय, ब्लॉग बनवतोय। तर प्लीज एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा, सो दॅट आपली यूट्यूबची फॅमिली पण मोठी होईल आणि जे पण मी नवीन पुढचे ब्लॉग पोस्ट करेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर चला आपण बघू पुढे ब्लॉगमध्ये काय होतं। तर आपण दुसरीकडे चाललोय मित्रांनो। आता आपण पोहोचलोय, ते आहे इथली पब्लिक लायब्ररी। तर अमेरिकेत प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक गावामध्ये कंपल्सरी एक लायब्ररी असते की जी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते आणि ती असते फ्री ऑफ कॉस्ट। म्हणजे तिथे तुम्ही न पैसे भरता सुद्धा जाऊन बसू शकता, पुस्तक वाचू शकता। तर मी आता तिकडे चाललोय। तर आपण आता समोर बँक बघितली आणि त्याच्या मागेच ही आहे लायब्ररी। तुम्ही बघू शकता किती मोठी लायब्ररी आहे। आपल्याकडे कसे महिन्याला पैसे भरावे लागतात, तर इथे तसं काहीच नसतं, फक्त रजिस्ट्रेशन करायचं आणि फ्रीमध्ये तुम्हाला ती लायब्ररी यूज करायला भेटते। तुम्ही बघू शकता किती मोठी लायब्ररी आहे। मित्रांनो, मला आठवतो मी जेव्हा नाशिकला होतो ना, तर तेव्हा मी खूप जास्त लायब्ररी यूज करायचो। लाईक मी 10वीपासून लायब्ररीत जायला चालू केलं होतं। तर तेव्हा आय थिंक महिन्याचे काहीतरी आम्ही 200 का 300 रुपये भरायचो महिन्याला। तर लायब्ररीत जाऊन मित्र पण भेटायचे आणि ग्रुप स्टडी करायला पण खूप मजा यायची। आता असं वाटतं तेव्हा जर अशा लायब्ररी जर असता तर अजून जास्त अभ्यास केला असता। पण जी आपल्या इकडच्या लायब्ररीची मजा आहे, जे पण MPSCची पोरं अभ्यास करतात, लाईक ते लाकडाचे बेंच आणि ते, तर ती लायब्ररीची मजाच वेगळी असते। तर इथे किती पण भारी भारी लायब्ररी असू द्या, पण जी आपल्या इकडच्या लायब्ररीची मजा आहे तर ती कुठेच तुम्हाला नाही मिळणार मित्रांनो। इंजिनिअरिंगला पण मी तिथे अभ्यास केला,
नंतर अमेरिकेत यायची जी एक्झाम होती, GRE झालं, टोफेल झालं, मी लायब्ररीत बसून पूर्ण अभ्यास करायचो. पण ही लायब्ररी बघून मला जस्ट माझ्या नाशिकची लायब्ररीची आठवण आली. इथल्या लायब्ररी किती चकचकीत असू दे अमेरिकेतल्या, पण आपल्या इंडियाच्या लायब्ररीची मजाच काहीतरी वेगळी आहे. पूर्ण आठवणी तिथे जोडलेल्या असतात. तर आता आपण नेक्स्ट जाणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला याच्या जवळच पेट्रोल पंप पण आहे, तर तुम्हाला मी इथले गावातले पेट्रोल पंप पण दाखवतो आणि त्यानंतर आपण जाऊ इकडच्या नदीवर, गावाकडच्या. तर मी तुम्हाला नदी पण दाखवतो इथली कशी. तर शहरात आपण बघत असतो मित्रांनो, मोठे मोठे न्यूयॉर्क झालं, शिकागो झालं, पण अमेरिकेतले गावखेडे बघायची मजाच वेगळी मित्रांनो. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे ही आहे लायब्ररी, नंतर त्याच्या मागेच आहे सहकारी बँक, नंतर त्याच्या मागे आहे पेट्रोल पंप. तर चला आपण आता पेट्रोल पंपावर जाऊ, तुम्हाला दाखवतो बाहेरूनच की इथला पेट्रोल पंप कसा दिसतो. तर चला. आता इकडे बघितलं 10 सेकंद उरले, तर तेवढ्या सेकंदामध्ये तुम्हाला हा रोड क्रॉस करायचा आहे. तर इथे असे बटन्स असतात आणि हे बटन दाबल्यानंतर हे सर्व गाड्या स्टॉप होतात. जसं ती पण स्टॉप झाली आता तिकडे बघा. तर त्यामुळे हे रूल्स पाहून खूप भारी वाटतं की एकदम बिंदास्त आपण रोड क्रॉस करू शकतो. नंतर स्वच्छता पण एवढी क्लीनलेस असते ना की जागोजागी तुम्हाला डस्टबिन दिसतील. तर आता आपण पेट्रोल पंपवर आलो मित्रांनो. हा KC नावाचा पेट्रोल पंप आहे. इथे बघू शकता सर्वजण आपल्या स्वतःच्या हाताने काय म्हणतात पेट्रोल भरताय. इथे पेट्रोल पंपवर पण कोणी कामाला नाही आहे. नंतर पेट्रोलचं जर रेट बघितला तुम्ही, आता तो चालू आहे 3.49 म्हणजे 250 रुपये 1.5 लिटरसाठी, म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त आहे अमेरिकेत पेट्रोल. नंतर आता आपण तिथे बँक बघितली, त्याच्यासमोरच लायब्ररी आहे. नंतर इथे पण बँक आहे. इथे असं पेट्रोलचा रेट लिहिलेला असतो, आपल्याकडे पण तसा असतो लिहिलेला. नंतर इथं हे घर आहे वाटतं. इथले घरं पण कशा असतं बघा, त्याच्यावर पण मी ब्लॉग बनवला आहे. तुम्ही जर नसेल बघितलं तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता तो ब्लॉग. नंतर इथे सिटीची एंट्री आहे, तिथे लिहिलं आहे, तुम्हाला दिसत असेल तर इथं लिहिलं आहे सेडार फॉल्स. तर इथून शहर चालू होतं. पहिले आपण तिकडे गेलेलो, त्या रस्त्यावर मी तुम्हाला दाखवत होतो. आणि इथं बघू शकता मित्रांनो की सिग्नलचं पालन एकदम सर्वजणांना करावंच लागतं, नाही तर सिग्नलच्या इथेच त्यांनी वरती कॅमेरा लावले, तिथून तुमच्या नंबर प्लेटवर फोटो काढून तुमच्या घरी तिकीट येणार. मग तुम्ही ते कोर्टमध्ये जायचं आणि पैसे पे करायचे. तर चला, ह्याच रस्त्याने पुढे गेलं ना सरळ तर नदी लागते आणि फक्त एवढंसं डाऊनटाऊन आहे, त्याच्या अवतीभोवती सर्व जमीन आहे मित्रांनो मक्याची. तर मित्रांनो इकडचे जे पण गाव असतात त्या गावाचं जे मुख्य ठिकाण असतं त्याला डाऊनटाऊन म्हणतात. तर मी आत्ता सेडार फॉल्स जे माझं गाव आहे त्याच्या डाऊनटाऊनमध्ये आलो आहे. तर तुम्ही बघू शकता की हे जे डाऊनटाऊन आहे हे 100 वर्ष जुनं आहे मित्रांनो. याचा पूर्ण इतिहास मी तुम्हाला एक एक करून सांगेन. तर इथे जर तुम्ही वरती बघितलं तर इथे लिहिले की पार्किंग, ट्रेल ॲक्सेस. तर हे जे समोर जे दिसतं हे सर्व हॉटेल्स आहे, बार्स आहे. आणि नंतर इथे जर बघितलं तर इथे कोणतं तरी ऑफिस आहे, ट्रॅव्हलचं ऑफिस आहे. नंतर आपण आता पुढे जाऊया. तर हा बार आहे, इथे पूर्ण वीकेंडला लोक गर्दी करतात, दारू पिता, मस्त मजा करतात. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. नंतर हे कॉफी शॉप आहे, इथे कॅफे लिहिलंय. आता मी सर्वात पहिले तुम्हाला घेऊन जातो मित्रांनो, तर ते म्हणजे की इथलं नाट्यगृह. आपल्याकडे कसं गावाकडे तमाशा लागतो, नंतर जे पण एक मेन ठिकाण असतं जिथे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होता, तसं यांचे जे गावाचे जे सांस्कृतिक कार्यक्रम मित्रांनो इथे होता सर्व. त्याला आपण कला मंदिर पण म्हणतो. जसं नाशिकला जर तुम्ही कधी गेला असाल तर कालिदास कला मंदिर आहे, तसं इथलं हे आहे थिएटर, मूवी थिएटर. मूवी म्हणजे पिक्चर नाही ॲक्च्युली, नाटक इथं बसता. इथे तुम्ही बघू शकता टायमिंग दिला आणि टेम्परेचर पण दिलं आहे. आणि ते एकदम सुंदर असा स्टॅच्यू यांनी उभा केला आहे की जिथे पिक्चर घेता. तर हा या गावचा मेन सिग्नल मित्रांनो, आणि इथून पूर्ण गाव स्टार्ट होतं मेन डाऊनटाऊन. तुम्ही बघू शकता आता फॉलचं सीझन चालू होतं, किती मस्त इथे पानं विखरली इकडे तिकडे रस्त्यावर. तर हे आहे ते मूवी थिएटर. आणि हे याची जी डेट आहे मित्रांनो
तर हे 1918 साली हे बांधलंय, सॉरी 1910 साली. तुम्ही ते बघू शकता, कॉटन थिएटर आयोवा हिस्टॉरिक साईट 1910. तर ऑलमोस्ट हे 110 वर्ष जुने मित्रांनो. तर हे झालं मूवी थिएटर. नंतर पुढे कॉफी शॉप आहे तिथे. मित्रांनो पहिल्यांदा अमेरिकेत आलो होतो, तर मी टेक्सासमध्ये होतो डॅलसला. त्यानंतर मला कॅलिफोर्नियाला जॉब लागला, तर मी तिकडे गेलो. पण मी इथे 2 वर्षापासून आहे या गावामध्ये, सेडर फॉल्स आयोवा राज्यात. तर कधी कधी खूप एकटं वाटतं, कारण जास्त इथे मित्रांनी आहे. नंतर गावाकडचा माहोल आहे, पण एक साईडनी भारी पण वाटतं की एकदम कमी ट्रॅफिक असते, शांतता असते, डोक्याला जास्त ताण नसतो. आणि मेन म्हणजे सर्व गोष्टी स्वस्त असतात इथे खेड्यामध्ये. तर ती गोष्ट खूप प्लस आहे. जर तुम्ही अमेरिकेत येणार असाल तर छोट्या सिटीमध्ये राहायचे हे खूप जास्त फायदे. पण आता आपण चाललो इथल्या नदीवर. तर इथे ॲक्च्युली एक ब्रिज आहे, मी तिथे तुम्हाला घेऊन जातो. तिथून नदी पण दिसते आणि इथलं हे जे डाऊनटाऊन आहे ते पण दिसतं. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे सर्व डाऊनटाऊन आहे. इथे सर्व कॅफे, बार्स, रेस्टॉरंट्स, मेक्सिकन रेस्टॉरंट, अमेरिकन रेस्टॉरंट, तर सर्व तुम्हाला टाईपचे रेस्टॉरंट इथे भेटून जातील. तर माझ्या मागे जर बघितलं तर हा आहे सिग्नल. तर हे जे आहे मित्रांनो, हे इथलं हॉटेल आहे, या गावचं मेन मोठं हॉटेल, जिथे जे पण टुरिस्ट लोक येतात, जे फिरायला येतात ते तिथे राहू शकता. हॅम्प्टन इन म्हणून. आणि त्या साईडला आहे आपलं डाऊनटाऊन. आता इथे हा आहे ब्रिज आणि याच्या मागे पूर्ण शेती चालू होते तिथून. आता मी तुला ब्रिजवर घेऊन जातो आणि दाखवतो की इथली नदी कशी आहे. तर तुम्हाला अमेरिकेतल्या नद्या पण बघायला भेटेल. तो जो ब्रिज दिसतो ना तो मोठा, तर तो पण ॲक्च्युली इथून रेल्वे ट्रॅक जातो. जे पण मालगाड्या असतात, तर जे ऑइलचं जे असतं प्रोडक्शन ते तिथून ते ट्रान्सपोर्ट करतात. त्यामुळे त्यांनी ट्रेनला ब्रिज बनवला आहे. आणि खाली लोकांना पळायला जागा पण आहे, मॉर्निंग वॉकसाठी जे पण येतात तर त्यांच्यासाठी खाली अशी जागा बनवली आहे, ट्रेल म्हणतात त्याला. आता आपण ब्रिजवर आलो आहे, तर ही आहे नदी. तर मित्रांनो, माझ्यासमोर हे जे बघताय ना, तर हे इथल्या गावचं हॉस्पिटल आहे छोटंसं. ॲक्च्युली हे जुनं हॉस्पिटल आहे आणि पुढे गेलो ना आपण तर तिथे त्यांनी खूप मोठं बांधलेलं आहे. पण हे शहर ऑलमोस्ट 200 वर्ष जुनं असल्यामुळे हे त्या काळातलं जुनं हॉस्पिटल होतं. म्हणजे त्या काळी जे पण त्यांना काही झालं इथल्या शहरातल्या लोकांना, गावच्या लोकांना, तर ते इथे येऊन उपचार घ्यायचे. तर किती मस्त छोटंसं हॉस्पिटल तुम्ही बघू शकता इकडे. ॲक्च्युली ते बंद आहे आता, त्यामुळे मध्ये नाही जाऊ शकत, पण बाहेरून असं दिसतंय काहीतरी. आणि याच्या समोरच हे जे आहे हे आहे ओव्हरमॅन पार्क. आणि हे 1853चं पार्क आहे मित्रांनो. तर इथे मोस्टली हे जे आहे ना, इथे स्टेज आहे. आणि जेव्हा आपण बँडचे शो असतात आणि त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम होता, तर ते इथे स्टेजवर होता. आणि जे पण अमेरिकन
लोक असतात लाईक म्हातारे कोतारे लोक, ते इथं मस्तपैकी बाकड्यावर बसतात, नाही तर इथे त्यांच्या स्वतः चेअर घेऊन येतात आणि बिअर घेऊन येतात, मस्तपैकी एन्जॉय करतात. आत्ताच 3 महिन्यापूर्वी इथे एक कार्यक्रम झालेला, तर आत्ता सध्या तर बंद आहे. इथे अमेरिकेचा झेंडा लावला आहे आणि इथे आयोवाचा म्हणजे ह्या राज्याचा झेंडा लावला आहे. तर इथे प्रत्येक राज्याचे वेगवेगळे झेंडे असतात मित्रांनो, आणि त्यांना त्यांच्या राज्याच्या झेंड्याचा खूप अभिमान असतो. तर इथे असं असतं. आणि या साईडला सर्व प्रायव्हेट घर आहे त्यांचे, आणि विकेंडला नाही तर महिन्यातून एकदा इथे इव्हेंट होता, बँड शो होता, आणि ते इथे मस्तपैकी बसता. आता फॉल सीझन चालू आहे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी इथे फुल कभी खुशी कभी गम जर तुम्ही बघितला असेल, नाही तर आपला शाहरुख खानचा कलवना हो, त्याच्यामध्ये पण इथे ते दाखवायचे अमेरिकेमध्ये की कसे झाडांची पानं गळतात. मला हे बघून नेहमी शाहरुख खानच्या पिक्चरची आठवण येते. तर एकदम रंगीबेरंगी पानं हे सर्व आता गळून पडतील, कारण आता 2 महिन्यातच लाईक पुढच्या महिन्यातच बर्फ पडायला स्टार्ट होऊन जाईल, आणि एवढी जास्त कडाक्याची थंडी पडेल की मी आता असं फिरतोय ना जॅकेटवर, हे सुद्धा मला फिरता नाही येणार. पूर्ण तोंडाला नंतर डोक्याला प्रॉपर स्वेटर घालूनच बाहेर पडावं लागतं. तर आता वातावरण मस्त एकदम ऊन पडलं आहे. मित्रांनो तुम्ही बघितलं की अमेरिकेची शहरी लाईफ कशी असते, आणि मी लाईक शिकागोमध्ये नेहमी जातो तर ब्लॉग बनवता असतो, पण म्हटलं आज तुम्हाला काहीतरी हटके दाखवू, अमेरिकेतलं खेडं कसं असतं, म्हटलं गावाचं वातावरण कसं असतं, ग्रामीण कल्चर. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन येईल, जे की मी नेहमी सांगतो. कारण ब्लॉगिंग करणं मला खरंच मनापासून आवडतं, फिल्म मेकिंग झालं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक शेअर पण नक्की करा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि एन्जॉय करा. बाय.